हाय, तर आज आपण बनवणार आहोत हे रेसिपी जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. कोणती रेसिपी आहे ही? मसाला दूध कोजागिरी पौर्णिमा निमित्त मसाला दुधाची रेसिपी आहे. स्पेशल. हम्म. तर आता आपण एका प्लेटमध्ये काय घ्यायचे? इलायची, हळद, काजू, बदाम आणि हे काय म्हणता मध्ये? चारोळी. चारोळी. हो, हे सगळे घ्या एका प्लेटमध्ये. चारोळी. ह्याच्यानं आपण आता एक प्रेमिक्स बनवता जे एव्हरग्रीन आहे. कधीही बनवू शकता, कधीही टाकू शकता. हळद टाकायची ग्राइंडरमध्ये. काय विलायची. विलायची, बदाम, काजू, आपण इथं पिस्ते घेतले नाही तर पिस्ते असेल तर पिस्ता बी यामध्ये टाकू शकतो. साखर. शुगर असली तर टाकू नका साखर. हम्म. बिल जास्त येते हॉस्पिटलचं. छान थोडंसं जाडसर असं त्याला पावडर तयार करून घ्यायचं. खूप बी बारीक करायचं नाही, कारण आपण दूध पिताना आपल्याला थोडेसे काजूचे ते क्रम्स लागले तर छान लागते, टेस्ट छान येते. आणि हे जे प्रीमिक्स आहे हे एव्हरग्रीन आहे, म्हणजे किती पण टाइम पर्यंत राहते, जेव्हापर्यंत संपत नाहीये. याला तुम्ही दुधात टाकून कधीही पिऊ शकता. एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं. मग जेव्हा आपण दूध बनवतो तेव्हा 1 चमचा टाकून मिसळून पिऊ शकता. आता बघा आपलं पांढरं दूध आलेलं आहे. याच्यात टाकूत आपण आता. दुधाला गॅसवर ठेवून छान आटवून घ्यायचं. एक 10 ते 15 मिनिटं दूध आटवून, म्हणजे 2 लिटर दूध घेतलं तर किमान 1 लिटर दूध येऊपर्यंत आटवून घ्यायचं. दूध आटल्याच्या स्टार्टिंगला नंतर नाही टाकू शकत सगळं. नाही टाकू शकत. आता प्रीमिक्स टाकून घेतल्यावर अजून घोटायचं याला. म्हणजे थोडंसं दुधाला दाटसरपणा यायला पाहिजे ना, तेव्हा तर ते टेस्ट छान येते. आणि आपण ह्याच्यामध्ये काजूचं पावडर करून टाकलं ना, त्याच्यानं बी थोडंसं दुधाचं थिकनेस वाढते. आणि यामध्ये आपण आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही, फ्लेवर सुद्धा वापरायला नाही. हळद घातलेली आहे. 100% नॅचरल आहे. बस खतम. 100% नॅचरल आहे. आता याला घोटून घ्या जेव्हापर्यंत त्याचं एक टेक्स्चर येत नाही आणि ह्याची जी व्हॅल्यू आहे दुधाची थोडी कमी होत नाही. आणि हे दूध सगळेजण पिऊ शकतात, लहान ते मोठ्यापर्यंत सर्वजण. म्हातारे लोक पण 70-80 वर्षाचे. आता बघा कसं टेक्स्चर आलेलं आहे, दुधाचं लेवल कमी झालेलं आहे, म्हणजे आता एकदम बराबर झालेलं आहे आपलं. काय म्हणतात ते? मसाला दूध. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे दूध घोटून महालक्ष्मीला नैवेद्य म्हणून ठेवतात. दुधाला थंड करून घेतल्याच्या नंतर सर्व करून घ्यायचं. कोजागिरी पौर्णिमेचं मसाला दुधाची रेसिपी तयार आहे. झाले प्रोफेसर. सबस्क्राईब करा. लई मेहनत लागली व्हिडिओ बनवायला. मला पण व्हॉइस ओव्हर द्यावं लागलं.